छान तडका बसलाय। इकडे मी थोडीशी कैरी किसून ठेवली होती आणि त्यावरती आता घातली कोथिंबीर घालते वरती। राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सुरुवातीलाच कैऱ्याचा सीझन पण चालू झालेला आहे। कैऱ्या खूप साऱ्या मार्केटमध्ये येत आहेत आणि कैऱ्यापासून काय बनवावं तेच कळत नाही। खूप साऱ्या रेसिपीज बनवता येतात त्यापासून, आणि त्यातलीच मी एक आज रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। ती आहे आंबे डाळ। आंबे डाळ हा सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे, खूप सगळ्यांना आवडते, कुणीच नाही म्हणणार नाही। एका दिवस भाजी खाऊच वाटत नाहीये, उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळं आपल्याला भाजी आवडत नाही, कितीही चांगली करा। आणि कैरीपासून बनवलेली चटणी किंवा आंबे डाळ वगैरे अशा पदार्थ जर बनवले 4 गाठ जास्त जातात आणि एखादी पोळी आपण एक्स्ट्रा पण ती खाऊ शकतो आणि व्यवस्थित पोटही भरतो। चला तर मग आता आंबे डाळ हा पदार्थ मी तुमच्याशी शेअर करणार आहे। सगळी तयारी केलेली आहे आंबे डाळ बनवण्याची आणि इकडे सगळं साहित्य मी काढून ठेवलेलं आहे। आंबे डाळ बनवण्यासाठी इकडे सगळं साहित्य काढलंय। डाळ वगैरे भिजवून घेतलेली आहे। ही आहे चणा डाळ आणि 1 कटोराभर मी घेतलेली आहे। इकडे कैऱ्या आहेत आणि हिरवी मिरची पण लागणार आहे, कोथिंबीर। आता हे सगळं मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता डाळ घेतली मी ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर कैरीचे मी असे तुकडे केलेले आहेत। अर्धीच कैरी लागणार आहे कारण खूप आंबट लागते कैरी, जास्त कमीच प्रमाण वापरायचं आहे त्याला। त्यानंतर कोथिंबीर, आणि चवीपुरतं मीठ आपल्या हिशोबानेच घालायचं आहे। आणि आता तडका द्यायचा आहे। तडका दिली की टेस्ट खूप छान येते। आता तडका द्यायचा आहे आंबे डाळला। पूर्ण ही व्यवस्थित पेस्ट काढून घेतलेली आहे आणि आता तडका द्यायचा आहे। अशा प्रकारची पेस्ट काढलेली आहे आणि आता तडका द्यायचा आहे। मस्त खूप टेस्ट भारी लागते। मस्त तडका द्यायचा आहे। इकडे मी थोडीशी कैरी किसून ठेवली होती आणि त्यावरती आता घातली आहे। ह्यानंतर कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालते वरती।
छान तडका बसलाय. इकडे मी थोडीशी कैरी किसून ठेवली होती आणि त्यावरती आता घातली. कोथिंबीर घालते वरती. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. भेटू आपण नंतरच नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.